ASC लाईव्ह या चॅनलला मित्रांनो लाईक करा, सबस्क्राईब करा आणि आपल्या अनेक मित्रांपर्यंत पोहोचवण्याचं काम करायचं, जेणेकरून आपलं संपूर्ण मोरागाव आणि आजूबाजूच्या परिसरातील सर्व खेळाडू या संपूर्ण स्पर्धेचा घेतील आनंद. या आपण पाहणार आहोत लगेचच नेक्स्ट मॅचकडे. मॅच नंबर 2. दुसऱ्या एका बाजूला आपल्याला पाहायला मिळतील मोरागाव लायन्स, तर दुसऱ्या बाजूला आपण पाहणार आहोत मोरागाव स्कायवॉकर. मित्रांनो, गत वर्षीचा हंगाम ज्या खेळाडूने गाजवला, ज्या टीमने गाजवला तो मोरागाव वॉरियर्स, लास्ट इयर चॅम्पियन्स. त्या संघाचा संघनायक अनिकेत गुरव यावेळी मात्र मोरागाव लायन्स साठी खेळताना पाहायला मिळेल. या संघामध्ये आपण पाहतोय अनिकेत आहे, अतुल आहे. ही जोडी मात्र महत्वपूर्ण ठरेल. रुया पाक म्हटलं की मित्रांनो रुया पाक मधील सर्वच खेळाडू, मग अनिकेत असेल, अतुल असेल, मागील सामन्यात आपण अक्षयला पाहिलं, अश्विनला पाहिलं, पिंकेश यांना पाहिलं, अनूप असेल, मयांक असेल, यांसारखे एक ना अनेक अनेक खेळाडू ज्यांचा खेळ पाहण्याची संधी या संपूर्ण मोरागाव प्रीमियर लीगच्या माध्यमातून त्याच्यासोबतच आपण पाहतोय जी येणारी पिढी आहे, नेक्स्ट जनरेशन देखील पाहायला मिळेल या मोरागावची. चला सामन्याला थोडी सुरुवात करा. दोन्ही संघांना आमच्या असेल विनंती. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. ती टीम स्काय वॉकर संघासाठी. तर टीम बुल संघातील प्रणय वागडे आपण देखील आपल्याला देखील सुनील यांच्याकडून आपल्या खेळीसाठी 500 रुपयांचं इथे पारितोषिक घोषित केलं जात आहे. प्रणय या प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये आपलं 500 रुपयांचं पारितोषिक स्वीकारण्यासाठी. आपल्यातून खेळी राहिली होती प्रणयची. अभिनंदन प्रणय. सुनील यांना मी विनंती करेन आपले पारितोषिक द्यायचं आहे. दरम्यान चालू सामन्याकडे वळूया, ज्या ठिकाणी स्काय वॉकर संघ प्रथम फलंदाजी करताना पाहायला मिळतोय. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहणार आहोत सुनील आणि निर्भय. गोलंदाजी वाकवरती अतुल. पहिला चेंडू यावी फुलटॉस. नो बॉलचा इशारा पंचांच्या माध्यमातून, स्क्वेअर लेग पंचांच्या माध्यमातून हा नो बॉलचा इशारा आलाय. कनेक्शन इथे पाहायला नाही होतं मिळालं. चेंडू हाईट स्टंप लाईनच्या खाली देखील गेला होता, ट्रॅजेक्टरी देखील खाली होती, परंतु नो बॉल कॉल घोषित केला आहे. यावेळी फ्रीडचा चेंडू, फ्रीड वरती मात्र एक क्लासिकल स्ट्रोक पाहायला मिळालाय. लॉफ्ट ऑन ड्राईव्ह, धावा 4. कोलवडब्याचा चेंडू यॉर्कर पाहायला मिळतो. अतुलला आपण पाहतो गोलंदाजी करत असताना. पहिल्याच मॅच मध्ये आपण पाहिलं काहीसं अशाच प्रकारचं दृश्य. टीम बुल संघाच्या माध्यमातून पहिलं पॉवर प्लेचा षटक फिरकीपटू हाताळताना पाहायला मिळाला. या देखील मॅच मध्ये आपण पाहतो अतुल एक फिरकीपटू आहेत आणि यावी पहिलं षटक हाताळताना पाहायला मिळतात. पहिला चेंडू नो बॉल आला, फ्रीड वरती चौकार आणि त्यानंतर आपण पाहतो यावी एका धावेसाठीचा स्ट्रोक पाहायला मिळालाय. कमबॅक करण्याचा प्रयत्न असेल, विकेट घेण्याचा प्रयत्न अतुलकडून जरूर केला जाईल, परंतु दुसऱ्या बाजूला सुनील आणि निर्भय त्यांनी इथे मात्र फटकेबाजी करतात का हे पाहावं लागेल. अगेन्स्ट द पिन स्पिन आपल्याला पाहायला मिळतो यावी. हा शॉट पूल केला गेला स्क्वेअर लेगच्या दिशेने. एक धाव या ठिकाणी अर्जित. स्ट्राईक इथे रोटेट करण्याचा प्रयत्न, दॅट सक्सेसफुल आणि एका धावेने धावफलक जाताना आपल्याला पाहायला मिळेल तो 7 या धावसंख्येवरती. अतुल पुन्हा एकदा सज्ज. यावी मात्र लिडिंग एज पाहायला मिळते. चेंडू हवेत, मिड ऑफ क्षेत्ररक्षक चेंडू खाली आणि अतुलला मिळतं यश. थँक्यू डीजे. थँक्यू डीजे. मी विनंती करेन मैदानाच्या बाजूला जे खेळाडू बाउंड्री लाईनच्या आत बसलेत, जे प्रेक्षक आमचे आहेत बाउंड्री लाईनच्या आत बसलेत, त्यांनी थोडंसं बाहेर यायचं आहे. सर्वच प्रेक्षकांना विनंती करेन की जे बाउंड्री लाईनच्या आत बसलेत आपण बाहेर या. त्या ठिकाणी जर चेंडू गेला तर निश्चितच खेळाडूला क्षेत्ररक्षकाला त्या ठिकाणी फील्ड करणं थोडंसं कठीण होईल, अडथळा येऊ शकतो. षटक क्रमांक पहिलं प्रगतीपदावरती असताना मित्रांनो पहिला धक्का लागतोय तो टीम स्काय वॉकर संघाला.
मैदानाच्या आतमध्ये स्कायवॉकर संघाचा संगनायक कॅप्टन ऑफ द शिप आपल्याला पाहायला मिळतोय नरेन हरिश्चंद्र अर्थातच मैदानाच्या आतमध्ये येत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. धावसंख्या धावफलकावरती 7. पहिल्या गड्याच्या मोबदल्यात टीम मोरागाव स्कायवॉकर. अतुल सज्ज पुन्हा एकदा हलक्या त्याने चेंडूला केवळ स्टेअर केलं जात आहे. मिसफिल्ड त्या ठिकाणी पाहायला मिळाली. फंबल पाहायला मिळत आहे. एक धाव अर्जित आणि एका धावावरती समाधान इथे मांडलं जात आहे. एक धाव. यापूर्वी एक चांगला कॅच कंप्लीट केल्यानंतर या चेंडूवरती हलकीशी मिसफिल्ड पाहायला मिळते. मित्रांनो दबाव असतो प्रत्येक खेळाडूवरती प्रेशर पाहायला मिळू शकतो. MPL या स्पर्धेमध्ये खेळत असताना महत्वाची प्रतिष्ठेची स्वाभिमानाची आणि अभिमानाची स्पर्धा पाहायला मिळते आणि या स्पर्धेच्या माध्यमातून प्रत्येक खेळाडू हा अत्यंत एक्साइटेड देखील आपण पाहत असतो. दरम्यान अतुल त्याचं पहिले षटक पॉवर प्लेचे षटक हाताळताना पाहायला मिळतोय आपल्याला. धावसंख्या धावफलकावरती 8 आतापर्यंत. सुरेख चेंडू यावेळी मात्र अगदी समोरून चेंडूला वळण दिलंय. कम्प्लिटली बीट झाले. लाईन इथे कम्प्लिटली मिस केली. चेंडूच्या लाईनला खेळण्याचा प्रयत्न आणि या प्रयत्नात हलकासा चेंडू ग्रिप होताना पाहायला मिळाला. त्यानंतर चेंडूला वळण देखील प्राप्त झालं. षटक क्रमांक पहिला इथे होईल समाप्त. पहिल्या षटकाच्या अंतिम धावसंख्या धावफलकावरती 8. एक गडी बाद. तांगेवडीशाही. चला काही करा. अतुल अनिकेत केवळ 1 मिनिटाचा अवधी असतो 2 षटकांच्या दरम्यान. आपल्याला देखील तेच नियम असणार आहेत. अतुल चला घाई करा. पंचांना मी विनंती करेन प्रत्येक खेळाडूंना प्रत्येक संघातील संघनायकांना आपण हे वॉर्न करा. जास्तीचा वेळ इथे घेतला जातोय. एक षटक पूर्ण झाल्यानंतर 1 ओव्हर कंप्लीट झाल्यानंतर दुसरी ओव्हर ही 1 मिनिटाच्या आत सुरू होणं महत्वाचं आहे. लक्षात घ्या. याच कारणामुळे अधिकचा वेळ घेतला जातो. तो वेळ कमी करण्याचा प्रयत्न असणार आहे. माफ करावी सुनील आणि त्याच्या साथीला आपण पाहतो यावी नरेन. निर्भय आणि नरेन. सुनील बाद झालेत लक्षात घ्या. निर्भय आणि नरेन ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. नरेन मंगेला एक मोठं नाव या परिसरातील रुया पाक संघातील. आपली ऑलराऊंडर कॅपॅसिटी पाहायला मिळते यावी. व्हाईट बॉलचा इशारा. स्क्वेअर चेंडूचा इशारा देताना आपल्याला पाहायला मिळतो. चेंडू चांगला जरूर होता परंतु स्क्वेअर चेंडूचा इशारा. सेकंड ओव्हर घेऊन सज्ज होतोय ते यश. सुरेख चेंडू यावेळी पाहायला मिळतोय परंतु हलकासा मिसफिल्ड त्या ठिकाणी बिहाइंड द विकेट अतुलच्या माध्यमातून आणि बाईकच्या स्वरूपात ही पंचांकडून धाव कळवली जाते. बाईकच्या स्वरूपातील धावफलकात होईल ऍड. यश काहीशी वेगळी ऍक्शन पाहायला मिळते. आपल्या निश्चितच आपण पाहतोय लेफ्ट आर्म अर्थातच नॉन बॉलिंग आर्मचा तितका उपयोग केला जात नाहीये. बॉलिंग आर्म खूप लवकर रोटेट होताना पाहायला मिळतोय आणि अशा प्रकारची ऍक्शन असणाऱ्या गोलंदाजाच्या चेंडू पिक करणं तितकी सोपी आणि गोष्ट नाहीये. तितकी लवकर पिक करता येत नाही. जज करता येत नाही परंतु यावी तुम्हाला करावा लागेल. निर्भय स्ट्रायकिंग एंडला यावी. लेग ब्रेक मध्ये त्या चेंडू विथ द टर्न या चेंडूला कव्हरच्या दिशेने खेळून काढला जात आहे. त्या ठिकाणी जयला आपण पाहतोय. एकच धाव या चेंडूवरती येत असताना आतापर्यंत इम्प्रेसिव्ह राहिलेत यश. 3 धावा जरूर खर्च केल्यात. सोनी यावी नरेनला आपण पाहतोय. हाफ वॉली चेंडू होता. लॉफ्ट केला होता यावी परंतु या देखील चेंडूवरती मिळतील 1 धाव. स्क्वेअर लेग रिजन मध्ये पार्टनरशिप बिल्ड करण्याचा इथे प्रयत्न दोन्ही फलंदाजांच्या माध्यमातून केला जातोय. निर्भय असेल सुनील असेल. आक्रमण ते इंटेंट पाहायला मिळत नाहीये. स्ट्राईक रोटेट करण्याचा प्रयत्न जरूर पाहायला मिळतोय परंतु एक फिरकीपटू पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळतोय यशच्या माध्यमातून. चांगली पिचिंग पाहायला मिळते. यावी शफल झाले ऑफस्टिकच्या बाहेर. लेट खेळण्याचा प्रयत्न. फाईन लेग रिजन निवडल्या गेल्या. 2 धावा जरूर अर्जित होत आहेत आणि या 2 धावांच्या मदतीने धावफलक जाताना पाहायला मिळेल तो यावी 15 या धावसंख्येवरती 15 रन्स. बट विथ द टर्न खेळण्याचा प्रयत्न चेंडूला येऊ देण्याचा प्रयत्न केला जातोय. वाट पाहिली जाते त्यानंतर फटका खेळला जातोय. चांगली रणनीती एका फिरकीपटूच्या विरोधात जरूर आपल्याला पाहायला मिळते परंतु मी कौतुक करेन या ठिकाणी गोलंदाज यशचं. आतापर्यंत त्यांनी आपली लेंथ खूप चांगल्या प्रकारे हाताळली आहे. पुन्हा एकदा गुडलाईन स्पॉट पिच केला गेला आहे. तिथून अधिकचा वळण चेंडूला प्राप्त होत आहे.
आणि याचाच परिणाम आपण पाहतोय. यावी स्वट चेंडूचा इशारा येतोय, परंतु वळण, प्रत्येक चेंडूला वळण दिलं जात आहे. रिस्ट स्पिनर ज्याच्या माध्यमातून आपण अनेक वेळा पाहतो, शॉर्टर फॉर्मॅटमध्ये अधिक प्रभावी ठरताना पाहायला मिळतात. त्यापैकी एक यश पाहतोय आपण. यावेळी फ्लाईट दिला, परंतु लेग स्टिकच्या बाहेरचा हा चेंडू पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा स्वट चेंडू, पुन्हा एकदा व्हाईट बॉलचा इशारा येईल. धावसंख्या धावफलक होती 17-17. लगातारचे 2 स्वट चेंडू. यावी हलकीची लय. वन मोर टाइम देयर इज अ व्हाईट बॉल. निश्चितच यश गोलंदाजीची नक्कीच चांगली करतोय, परंतु यावेळी आपल्या स्पिन वरती, आपल्या टर्न वरती हलकासा कंट्रोल आणावा लागेल, नियंत्रण आणावं लागणार आहे. अधिकचा टर्न, अधिकचा स्पिन निश्चितच थोडासा कंट्रोल करावा लागेल या ठिकाणी. स्विंगला कंट्रोल करणं, एखाद्या फास्ट बॉलरचं ज्या प्रकारे कसं बसतं तसं स्पिनला आपल्या हिशोबाने कंट्रोल करणं, नियंत्रित करणं, हे देखील एखाद्या फिरकीपटूचं कसं बसतं. यावेळी चांगला चेंडू, आखूटप्प्याचा चेंडू पाहायला मिळतोय. तिथून चेंडूला वळण दिलं, जागेवर घेण्याचा प्रयत्न, कुठल्या प्रकारचा फुटवर्क त्या ठिकाणी निर्भयच्या माध्यमातून पाहायला मिळाला नाहीये. जागेवरून खेळताना यावेळी मात्र टॉट बॉल येतोय. धावसंख्या स्थिरावलेली पाहायला मिळते 18 या धावसंख्येवरती. परंतु या षटकात आपण पाहतोय एक्स्ट्रास खूप आले आहेत, बऱ्याच आला आहेत, मोठे फटके आलेले नाहीयेत, परंतु तरी देखील धावसंख्या चांगल्या गतीने पुढे सरसावत असताना फ्लाईट दिला या चेंडूवरती, खेळून काढला जातं या चेंडूला. पुन्हा एकदा फायनल रिजन मध्ये या चेंडूवरती मिळतील धावा 2 घोषित स्वरूपातील, आणि या 2 धावांच्या माध्यमातून धावफलक जाईल तो यावी 20 या धावसंख्येवरती. षटक इथे होईल पूर्ण. 2 षटकांच्या अंती धावसंख्या धावफलकावरती 20. थँक्यू. अनिकेत स्वतः येत आहेत का? अनिकेत कुराव स्वतः संघनायक येतील यावी. कॅप्टन विरुद्ध कॅप्टन हे बॅटल मैदानाच्या आतमध्ये. तसे अनिकेत आलेत आणि त्याच क्षणी या ठिकाणी पारितोषिक देखील येताना पाहायला मिळत आहेत, आणि पारितोषिक देखील मिळवणं तितकी सोपी गोष्ट नसणार आहे. अनिकेतवरती पारितोषिक असेल या ठिकाणी. जर नरीन ची विकेट इथे घेतली तर 1001 रुपयांचं पारितोषिक, तब्बल 1000 रुपयांचं पारितोषिक इथे रेश्मा राजन मॅम यांच्याकडून असणार आहे. याची नोंद घ्यायची आहे. अनिकेत कुराव विरुद्ध नरेन, कॅप्टन विरुद्ध कॅप्टन, 2 बलाढ्य खेळाडू एकमेकांच्या विरोधात, आणि हे बॅटल मैदानाच्या आतमध्ये MPLचा हा थरार. पहिला चेंडू टॉपेज, आणि अतुल चेंडूच्या दिशेने जाताना पाहायला जरूर मिळालेत, पण कॅच इथे कंप्लीट होताना पाहायला मिळत नाहीये. प्रयत्न कौतुक करावं लागेल. आतापर्यंत आपण पाहतोय 3 षटक हाताळली जात आहेत, 3 गोलंदाज आपल्याला पाहायला मिळाले. प्रथमतः अतुल, नंतर यश, आणि आता अनिकेत. तिन्हीच्या तिन्ही गोलंदाज फिरकीपटू स्पिनर्स पाहायला मिळत आहेत. बराचसा रेअर पाहायला मिळणार हे दृश्य, परंतु मैदानाच्या आतमध्ये टीम थंड, माफ करावे, टीम स्काय वॉकर्स आणि टीम लायन्स, थोडी घाई करा लायन्स, वेळ होतोय, विलंब होतोय, आपल्याला विनंती असेल. पुन्हा एकदा फ्लाइट डिलिव्हरी यावी, चेंडू फुल टॉस, परंतु खेळून काढला सर स्वस्तिकच्या हातामध्ये. फ्री होम डिलिव्हरी, फलंदाज बाद. थँक्यू डीजे. बुल्स लाईक बुल्स, वलके सर यांचं मार्गदर्शन या संघाला बरंच उपयुक्त ठरताना पाहायला मिळालं. चला, नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये लवकर वाढवायचं विनंती असेल, घाई करा, दोन्ही संघ कॉपरेट करा. प्रत्येक संघाला आम्ही हीच विनंती करतोय. मित्रांनो, एक चांगली स्पर्धा एका चांगल्या स्टँडर्डवरती तुम्ही खेळताय, थोडंसं कॉपरेट करा. आयोजन समितीला, ऑर्गनायझिंग कमिटीला आपल्याला विनंती असणार आहे, थोडंसं नियम आपण पाळा. नियमांमध्ये खेळण्यासाठी निश्चितच
आवश्यकता असणार आहे. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये येताना आपल्याला पाहायला मिळेल अजय. पुन्हा एकदा फ्लाईट दिलाय आहे. टॉप एज पाहायला मिळत आहे आणि फाईनल क्षेत्र मिळतील धावा 2 या चेंडूवरती. प्रत्येक फिरकीपटू वळतोय, अगदी जिगरा दाखवतोय, मोठं मन दाखवतो आणि फ्लाईट देतो चेंडूला. मोठे फटके खेळण्यासाठी आमंत्रित केले जाते फलंदाजांना आणि निर्भयने ज्या प्रकारचा फटका खेळला, अगदी चांगल्या हाईटवरती चेंडू होता. केवळ टाइम करू शकले नाहीयेत, परंतु क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये चेंडू खेळला आणि आपला विकेट गमावलेला पाहायला मिळाला. पुन्हा एकदा आपण हुक करताना पाहायला मिळतोय. 2 धावांसाठी हा फटका अजयच्या माध्यमातून. पहा मित्रांनो, फिरकीपटूच्या विरोधात मोठे फटके खेळता येत नसतील, मोठे फटके खेळण्यासाठी आवश्यक ती पॉवर, आवश्यक ती पेस मिळत नसेल, ती विट मिळत नसेल, तर मात्र हे दुहेरी धावांचे फटके नॉट अ बॅड ऑप्शन. त्यामुळे निश्चितच अजय जे करतोय ते खूप चांगल्या प्रकारचं कार्य पाहायला मिळतंय. धावसंख्या पुढे घेऊन जातोय. पुन्हा एकदा यावी स्कूप करण्याचा प्रयत्न, इम्प्रूव्ह त्याचे स्ट्रोक पाहायला मिळत आहेत आणि या चेंडूवरती देखील यातील धावा 2. धावसंख्या दाफलगावती 27-27 पाहायला मिळते. 2 गडी गमावलेत आतापर्यंत टीम स्कायवॉकर संघाने. यावेळी चांगला फटका मिड विकेट झोन मध्ये, हलकासा फुलर लाईन चेंडू होता, त्यावरती मात्र यावेळी लॉफ्टेड स्लॉक स्वीप पाहायला मिळाला. 4 चेंडू आतापर्यंत खेळले गेले तर अजयच्या माध्यमातून या 4 चेंडूंवरती 8 धावा त्याच्या माध्यमातून जरूर कुठल्या जातात. षटक क्रमांक 3 इथे होईल समाप्त. 3 षटकांच्या अंती धावसंख्या दाफलगावती 29 धावा, 29 रन्स ऑन द स्कोर कार्ड, प्लस ऑफ 2 विकेट्स. नेक्स्ट मॅचच्या आम्ही टॉस साठी त्या ठिकाणी कॉल करतोय. टीम मोरागाव चॅलेंजर विरुद्ध टीम मोरागाव वॉरियर, दोन्ही संघांचे संगणक टॉस साठी यायचे त्वरित. चॅलेंजर विरुद्ध वॉरियर्स. अनुप आणि मयांक, मयांक आणि अनुप. बलबीर सर यांना मी विनंती करेन आपण टॉस साठी सज्ज राहा. घाई करायची विनंती आहे. धावसंख्या 29-29. षटक इथे कंप्लीट झालंय. सोडू होतं त्यावेळी गोलंदाजी मागवती. चला घाई करा विनंती आहे. अनिकेत कंपनी खूप विलंब होतोय. प्रत्येक षटकाच्या दरम्यान आपल्याला 1 मिनिटाचा केवळ अवधी असतो आणि आपण जवळजवळ 2 मिनिटाचा अवधी ते यूज करतात. बॅटिंग पॉवर प्लेचा निर्णय. पहिला चेंडू नरेनसाठी आपल्याला पाहायला मिळतो. खोलवर टप्प्याचा चेंडू यॉर्करने हिट केला गेला आणि इथे मात्र डॉट बॉलने सुरुवात. सुरेख चांगली सुरुवात इथे सोनूच्या माध्यमातून होते. बॅटिंग पॉवर प्लेला आता मात्र कॅपिटलाइज करावं लागेल. चांगली धावसंख्या दाफलगावती पाहायला मिळते. जवळजवळ 10च्या सरासरीने आतापर्यंत संघ पुढे जाताना स्कायवॉकर पाहायला मिळतोय. परंतु बॅटिंग पॉवर प्ले मध्ये सुनीलचा पॉवरफुल, नरेनचा पॉवरफुल खेळ इथे पाहावा लागेल. पाहायला मिळेल काय पाहावं लागेल. स्ट्रायकिंग एंडला थ्रो करण्याचा प्रयत्न, परंतु एका धावाचे समाधान मानतायत. नरेन यांनी मात्र नकार दिलाय. परंतु अजय आतापर्यंत 200च्या स्ट्राईक रेटने खेळताना पाहायला मिळत. आपण मयांकला पाहतोय. मोस्ट वेलकम मयांक. त्याच्या विरोधात मोस्ट एक्सपिरियन्स खेळाडू अनुपला देखील पाहणार आहोत. यावेळी मात्र 16 चेंडूचा इशारा तो वाईड यॉर्करचा प्रयत्न पाहायला मिळाला. कसा दूरवर ठेवण्याचा प्रयत्नात अधिक बाहेरचा हा चेंडू वाईड बॉलच्या माध्यमातून. धावसंख्या दाफलगावती 31-31. अजय ऑन स्ट्रायकिंग एंड. लोअर फुलला चेंडू यावेळी खेळून काढला जाते खूप चांगल्या प्रकारे. मिड विकेट झोन मध्ये 1 धाव तिथे पूर्ण होईल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होता. नॉन स्ट्रायकिंग एंडला चांगला थ्रो, परंतु त्या ठिकाणी पॅकअप देखील चांगला. मिथील धावा केवळ 2 आणि या 2 धावांच्या माध्यमातून धाव फलक जाईल तो यावेळी 33 या धावसंख्येवरती. मित्रांनो आपण पाहतोय, अनुभवतोय, याचा आनंद घेतोय. MPL मोरागाव प्रीमियर लीग सीझन 4. हलकासा बदललित्य दाखवण्याचा प्रयत्न, परंतु मिड विकेट मध्ये खेळला गेलेला स्ट्रोक पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक जय त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. कुठली चूक करत नाहीयेत. आतापर्यंत इकॉनॉमिकल राहिलेत, खामोश ठेवलंय. दोन्ही फलंदाजांना मोठे फटके खेळण्यापासून वंचित ठेवलंय. ते गोलंदाज यावेळी सोनूच्या माध्यमातून शेवटचा चेंडू अजूनही शिल्लक असलेल्या षटकातील या बॅटिंग पॉवर प्ले मध्ये यावेळी खराब चेंडू. व्हाईट बॉलचा जरूर इशारा राहील पंचांच्या माध्यमातून. या साईडचा व्हाईट बॉल कॉल केलाय. 1 एक्स्ट्रा 1 अवांतर पाहायला मिळते धावफलकात.
धावसंख्या धाव फलकावरती 34. शेवटचा चेंडू शिल्लक असेल. लास्ट बॉल रिमेनिंग द्या. नरेन पुन्हा एकदा सज्ज. या चेंडूवरती मात्र विकेटचं पतन. अ बिग फिश इनटू द बास्केट. नरेन बाद. थँक्यू. चला मैदानात न्यू बॅटर आला पाहिजे. टाइम आउट दिला जाऊ शकतो. लक्षात घ्या टीम स्काय वॉकर. टाइम आउट दिला जाऊ शकतो. पंच मी विनंती करेन आपण स्ट्रिक्ट ऍक्शन घ्यायला सुरुवात करा. ऑर्गनायझिंग कमिटी मधलेच खेळाडू आता खेळतायत मैदानात, परंतु नियम सर्वांसाठी सारखे आहेत. प्रत्येक खेळाडू बाद झाल्यानंतर केवळ 1 मिनिटाचा अवधी असतो. प्रत्येक षटकानंतर केवळ 1 मिनिटाचा अवधी असतो. षटक इथे पूर्ण झालाय. 4 षटकांच्या अंती धावसंख्या धाव फलकावरती पाहायला मिळते ती 34. माफ करा. माफ करा. धावसंख्या धाव फलकावरती षटक कंप्लीट झालाय. पूर्ण ओव्हर कंप्लीट झाली आहे. धावसंख्या धाव फलकावरती 37 धावा. 37 माफ करा. यावेळी 37 धावा धाव फलकावरती लगावले जात आहेत. या आधीच यासाठी मी अनेक वेळा सांगत असतो आपला 12th मॅन आमच्यापर्यंत पोहोचवा. याच गोष्टीसाठी फर्स्ट डॉट, सेकंड सिंगल, त्यानंतर वाईट, त्यानंतर डबल, चौथ्या चेंडूवरती डबल, 5वा चेंडू सिंगल, त्यानंतर एक वाईट आणि शेवटच्या चेंडूवरती आउट. यस 2 वाईट काउंट केलेले आहेत. या षटकात तब्बल आल्या तर 8 धावा. टोटल 8 रन्स फ्रॉम दिस ओव्हर. नरेन एक खेळाडू इथे ठेवा विनंती आहे. 12th मॅन प्रत्येक संघाचा इथे असतं महत्वाचं आहे. $37. चला सामन्याला सुरुवात करायची आहे. 37 स्कोर कार्ड वरती आपल्याला धावा पाहायला मिळतील. लास्ट ओव्हर शेवटचा षटक घेऊन येतो तो अतुल. टीम लायन संघासाठी लास्ट ओव्हर. अजय असतील सांगी एंडला. पहिल्या चेंडूवरती चांगला स्लॉक स्वीप पाहायला मिळाला अजयच्या माध्यमातून. या चेंडूवरती मिळतील धावा 2. टोडी 2 धावांनी धाव फलक झाला तो 39. 39. यावेळी अराउंड द विकेटचा निर्णय अतुलच्या माध्यमातून. तर मागील विकेटसाठी नरीनच्या विकेटसाठी गोलंदाज सोनू यांना 500 रुपयांचं पारितोषिक रेश्मा राजन मॅम यांच्याकडून लागू होईल घोषित केलं गेलं. यावेळी चेंडू हवेत आणि विकेटचं पतन. अजय बॅक टू द पवेलियन. डीजे केतन दिली यावी न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये. अनिल आणि केतन दोन्ही न्यू बॅटर आहे. दोघांच्याही समोर 0 बॉल 0 रन्स आपल्याला पाहायला कौतुक करावं लागेल स्वस्तिकच्या या ठिकाणी. 3 झेल आतापर्यंत स्वस्तिकच्या माध्यमातून इथे कंप्लीट केले गेलेत आणि खऱ्या अर्थाने स्वस्तिक सारखाच मंगल ठरलाय आपल्या मंगलमय ठरला आपल्या संघासाठी. यावेळी चांगला चेंडू नो बॉल घोषित होऊ शकला असता जर कनेक्शन इथे पाहायला मिळालं असतं, कॉन्टॅक्ट पाहायला मिळाला असता, परंतु कोणत्याही प्रकारचा कॉन्टॅक्ट पाहायला मिळाला नाहीये. बाईटच्या स्वरूपात दिली धाव कळवली जाते मैदानाच्या आतमध्ये पंचांच्या माध्यमातून. यावेळी धावा कशा प्रकारे येतात तितक्या महत्वाच्या नाही आहेत. स्काय वॉकर संघासाठी धावा येणं इम्पॉर्टंट असेल. या एका धावेने धाव फलक जाईल तो यावी 40 या धावसंख्या होती. 3 धावांचा खेळ 3 चेंडूंचा खेळ अजूनही शिल्लक या ठिकाणाहून असणार आहे. लास्ट 3 डिलिव्हरीज फ्रॉम दिस इनिंग 40 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. तर स्टार्टिंग एंडला आपण पाहणार आहोत अनिल यांना.
चांगला फटका इथे पाहायला मिळतोय. लॉंगला क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी अनिकेत. हलकासा फंबल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न झालाय सक्सेसफुल. 2 धावा इथे पूर्ण केल्या जात आहेत यशस्वीरित्या. या 2 धावांनी धावफलक जाईल तो यावी 42. 42 या धावसंख्येवरती. गेली 2 पर्व मित्रांनो आपण पाहिलं याच मैदानात धावांचा पूर आलेला आपल्याला पाहायला मिळाला. षटकार चौकारांच्या आतिषबाजी होताना पाहायला मिळाली. टीम स्कायवॉकर संघ थोडंसं मागे राहायचं. नेक्स्ट मॅचच्या टॉससाठी देखील सज्ज व्हायचं आहे. मयांक आणि अनुप दोघांनाही विनंती आहे. चॅलेंजर विरुद्ध वॉरियर्स. यावेळी मोठा फटका बिग हिट आणि येतोय मित्रांनो एमपीएल मधील पहिला षटकार. थँक्यू डीजे. धावसंख्या धावफलकावरती 48. 48 धावा. अनिलच्या पाठमधून पहिला षटकार. यावेळी पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. नॉन स्ट्रायकिंग एंडला इथे मात्र अनिल होतील बाद. षटक कंप्लीट. हा डाव होतोय पूर्ण. 48 धावा धावफलकावरती. लक्ष असणार आहे या ठिकाणी ते 49 धावसंख्येचा. 49 रन्स आर रिक्वायर्ड फ्रॉम एअर टू विन दिस मॅच फॉर टीम लायन्स. या मैदानात त्याचं स्कायवॉकर फिल्डिंग लावून घ्यायची आहे आणि त्याचबरोबर लायन्स संघ आपण देखील बाहेर या. आपली सलामीची जोडी तयारीत ठेवायचं आहे. मी बलवीर सरांना नेक्स्ट मॅच. थँक्यू डीजे. मी बलवीर सरांना विनंती करेन आपल्या शुभ हस्ते आपण नेक्स्ट मॅचचा टॉस करतोय. या मयांक अनुप यायचा टॉस साठी. अनुप यायचा टॉस साठी वॉरियर्स विरुद्ध चॅलेंजर. नेक्स्ट मॅच मयांक टॉस साठी या. अनुपला विनंती असेल टॉस साठी यायचं त्वरित. अनुप वॉरियर्स विरुद्ध चॅलेंजर्स टॉस साठी यायचं. अनुपला विनंती आमची टॉस साठी या. टीम चॅलेंजर संघाचे संघनायक अनुप. टीम चॅलेंजर कॅप्टन अनुप टॉस साठी यायचं त्वरित. बलवीर सरांच्या शुभ हस्ते आपण नाणेफेकीचा कौल करणार आहोत. अनु टॉस साठी यायचे त्वरित. लक्ष आहे. टार्गेट आहे 49 धावसंख्येचा 49. टीम अनिकेत गुराव अँड कंपनी अर्थातच लायन संघाला स्कायवॉकर नरेन अँड कंपनी फिल्डिंग लावून घ्यायचे. डीजी थँक्यू डीजे. चला टॉस नेक्स्ट मॅचचा आपण करतो या ठिकाणी बलबीर सरांच्या शुभ हस्ते. माफ करा यावी चॅलेंजर संघाचा संघनायक पाहायला मिळतोय भावेश. 2 यंगस्टर 2 युवा आपापल्या संघाचं करतील प्रतिनिधित्व. आपल्या संघाचं करतील नेतृत्व आणि 2 यंग कॅप्टन आपल्याला पाहायला मिळत आहेत. मयांक वांगेला आणि भावेश ज्याच्या दरम्यान टॉस केला जातोय बलबीर सरांच्या शुभ हस्ते. रेड वर्सेस ब्लू. चला फिल्डिंग लावून घ्या. स्कायवॉकर वेळ नाही आपल्याकडे. स्कायवॉकर टॉस झाला या ठिकाणी संपन्न. बलबीर सरांच्या शुभ हस्ते नाणेफेक जिंकला जातोय तो वॉरियर संघाच्या माध्यमातून. फिल्डिंगचा निर्णय इथे घेतण्यात आलाय मयांक मंगेलाच्या माध्यमातून. नेक्स्ट मॅचचा टॉस कंप्लीट. टीम वॉरियर्स हॅव वॉन द टॉस अँड इलेक्टेड टू फील्ड फर्स्ट. चला चालू सामन्याकडे वळणार आहोत ज्या ठिकाणी लक्ष आहे ते मित्रांनो 49 धावसंख्येचा टीम मोरागाव लायन्स या संघासमोर. स्कायवॉकर संघाने निश्चितच तितके मोठे स्काय स्क्रॅपर आपल्या समोर लावले नाहीत परंतु अतुल आपल्याला पाहायला मिळतोय. थँक्यू. आम्ही विशेष अभिनंदन करणार आहोत. आभार व्यक्त करू ते ASC लाईव्ह या संपूर्ण आमच्या टीमचं टेक्निकल टीमचं ज्यामध्ये आपण पाहतोय लाईव्ह अँड नीट लाईव्ह टेलिकास्ट आपल्याला पाहायला मिळते नीट अँड क्लीन. माझी विनंती असेल आमच्या मोरगाव मधील सर्वच खेळाडूंसाठीची आपण ही स्पर्धा पाहतात तर निश्चितच या स्पर्धेला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि आपल्या अधिकाधिक मित्रांपर्यंत पोहोचवा. शेअर देखील करा. आपल्या मित्राचा स्तुत्य उपक्रम आता मात्र अधिकाधिक पब्लिक पर्यंत पोहोचणं आवश्यक असेल त्यासाठी हा एक प्रयत्न आपल्याला पाहायला मिळतोय. चला मॅचला सुरुवात करायची त्वरित.
थँक्यू डीजे. मॅचला मित्रांनो करतोय आपण सुरुवात दुसऱ्या इनिंगला. दुसऱ्या डावाला नरेन येथील यावी, स्वतः हरिश्चंद्र येथील यावी गोलंदाजी मार्क वरती. तर बॅटिंग मार्क वरती आपल्याला पाहायला मिळेल स्वस्तिक आणि अनिकेतची जोडी आपल्या संघासाठी, टीम लायन संघासाठी. लक्ष आहे ते 49 धावसंख्येचं पहिलं षटक, पॉवर प्लेचं षटक. पहिला चेंडू लोअर फुलटा चेंडू खेळून काढला मिड विकेटला क्षेत्ररक्षकाच्या सरळ हातामध्ये. चांगलं क्षेत्ररक्षण, चांगली फिल्डिंग पाहायला मिळते. डॉट बॉलने सुरुवात केली नरेनने. इथे आपण पाहतोय प्रत्येक संघ या ठिकाणी चेंडू मधील गती काहीशी कमी करण्याचा प्रयत्न करतोय. पहिल्या षटकांमध्ये स्पिनर्सचा फिरकी बडूनचा उपयोग करण्याचा प्रयत्न करतोय. नरेनने देखील काय केलं, फिंगर रोल केले, स्लाइड दिलाय. यावेळी मात्र पंचांचा इशारा देतोय, इट इज अ व्हाईट बॉल. पहिली धाव अवंत स्वरूपात धाव फलकावरती ऍड. सुनील पुन्हा एकदा सज्ज होईल. पहिली धाव फलकावरती धावसंख्येचा इथे श्रीगणेशा केलाय, अकाउंट ओपन केलंय, खाता उघडलेलं आपल्याला पाहायला मिळत आहे लायन्स संघाच्या माध्यमातून. कुलवडप्पाचा हा चेंडू पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न झालाय आणि त्यानंतर आपण पाहतोय डॉट बॉल येतोय. स्वस्तिक आणि अनिकेत ही जोडी मैदानाच्या आतमध्ये लाईट अँड लेफ्ट हँडचं कॉम्बिनेशन जरूर आपल्याला पाहायला मिळत आहे. अनिकेत जात आहेत, आपला एक्सपिरियन्स अनुभव काहीसा शेअर करतील स्वस्तिक सोबत आणि आवश्यक आहे या ठिकाणी तुम्हाला आवश्यक असणार आहे. मैदानाच्या आत कोणत्याही खेळाडूने येण्यापूर्वी पंचांची परमिशन घ्या, परवानगी घ्या, तदनंतरच मैदानात या याची नोंद घ्यायची आहे. स्वस्तिक पुन्हा एकदा बॅटिंग मार्कवरती सज्ज. यावेळी चांगला फटका इनसाइड आउट स्ट्रोक खेळा, अगदी नेत्रदीपक षटकार, एमपीएल 6. ब्युटिफुल ब्युटिफुल आणि ब्युटिफुल, सुंदर सौंदर्य पाहायला मिळालं बॅटिंग मधील या फटक्यामध्ये. ज्या प्रकारे इनसाइड आउट हा स्ट्रोक खेळल्या चेंडूच्या पिचिंग पर्यंत पोहोचले, जो फॉलो थ्रू अप्रतिम, दर्जेदार टायमिंग. यावेळी मात्र पुल केलाय, अपुल देखील होईल सक्सेसफुल. या चेंडूवरती मिळतील धावा 2. धावसंख्या दाखल पाहायला मिळेल या 2 धावांच्या मदतीने 9 रन्स ऑन द स्कोर कार्ड. अजूनही 40 धावांची आवश्यकता असेल या ठिकाणाहून. येणारे चेंडू मात्र शिल्लक असतील ते 26 चेंडू आणि 40 धावांची आवश्यकता. पुन्हा एकदा बोलेल कुटपचा चेंडू, त्याला पुरेपूर उपयोग केला जातो आहे. बॅक टू बॅक 2 पुल आणि 4 धावा. या 2 धावांच्या मदतीने धाव फलक जाईल तो यावी 11 या धावसंख्येवरती. 11 रन्स ऑन द स्कोर कार्ड. चांगल्या प्रकारची बॅटिंग. पहिले काही चेंडू काहीसा अडचणीत चाचपडताना पाहायला मिळाला. 11 रन्स ऑन द स्कोर कार्ड. चाचपडताना आपल्याला पाहायला मिळाला त्या ठिकाणी. स्वस्तिक षटक नाही, लास्ट डिलिव्हरी स्टील रिमेनिंग. शेवटचा चेंडू अजूनही शिल्लक असणार आहे. लास्ट डिलिव्हरी स्टील रिमेनिंग. आणि नरेन जो प्रतिस्पर्धी संघाचा एक प्रमुख गोलंदाज आहे, संगणक आहे, त्याच्यावरती हा हल्ला चढवलाय, हल्ला बोल केलाय. स्काय वॉकर संघाच्या अगेन्स्ट इथे स्काय स्क्रॅपर आपल्याला पाहायला मिळाल्या पहिल्याच षटकामध्ये. स्वस्तिक पुन्हा एकदा यावेळी हेलिकॉप्टर उडवलाय. लँड होताना आपल्याला पाहायला मिळेल त्या ठिकाणी 2 धावांसाठी टोडी डिक्लेअर. 2 धावा त्या ठिकाणी जरूर प्राप्त होताना पाहायला मिळत आहेत आणि 2 धावांनी या षटकाची होईल सांगता. पहिल्या षटकाच्या अंती धावसंख्या धाव फलकावरती पाहायला मिळेल ती 13 धावा, 30 रन्स. नरेन चेक, धन्यवाद. षटक क्रमांक पहिलं समाप्त झालं मित्रांनो. 13 धावा धावफलकावरती. स्वस्तिकने ज्या प्रकारची सुरुवात केली आहे, 3 कॅचेस या मॅच मध्ये स्वस्तिकच्या माध्यमातून पाहायला मिळाला पहिल्या इनिंग मध्ये. त्यानंतर मात्र पहिले 2 चेंडू काहीसे चाचपडताना पाहायला मिळाला. त्यानंतर ज्या प्रकारची सुरुवात स्वस्तिकने केली त्यानंतर मात्र
धावसंख्येचा धावांचा मात्र नक्कीच या ठिकाणी प्रवाह लायन संघाच्या दिशेने पाहायला मिळाला, तो देखील बराचसा चांगल्या वेगाने. अनिकेत गुरव बॅटिंग आला असताना एकही चेंडू आतापर्यंत त्याने खेळलेला नाहीये. पहिला चेंडू फेस करेल, परंतु तत्पूर्वी 13 धावा या धावफलकावरती लगावल्या गेल्यात. ही पार्टनरशिप मात्र महत्वपूर्ण ठरते. अटॅकिंग स्टार्ट मिळाला आहे आपल्या संघासाठी. ज्या प्रकारचा इंटेंट आवश्यक आहे ते इंटेंट पाहायला मिळत आहे दोन्ही बॅटरच्या माध्यमातून. नरेन या ठिकाणाहून देखील आपल्या संघाला कमबॅक करून देऊ शकतात. स्कोर यावी गोलंदाजी मार्कवरती येत आहेत ते सागर. फुलटॉस आणि या फुलटॉस वरती चांगला फटका, बैठक स्ट्रोक पाहायला मिळतोय. लॉफ केलाय यावी चेंडूला स्क्वेअर लेग रिजन मध्ये 2 धावांसाठी. अनिकेत गुराव मित्रांनो, आपण सकाळच्या सत्रामध्ये अश्विनला पाहिलं, यापूर्वी नरेन मंगेलाला पाहिलं, आता मात्र अनिकेतला पाहतोय. पहा, हे तिन्ही बॅटर अशा प्रकारचे बॅटर आहेत ज्यांना एखादा चेंडू मिळाला ना त्यानंतर मात्र त्यांच्या बॅटिंगची चांगली सुरुवात होताना आपल्याला पाहायला मिळते. त्यानंतर मात्र लय पकडताना पाहायला मिळतात. नरेनला तसं काही जमलेल्या सध्याच्या घडीला आपल्याला पहिल्या सामन्यात पाहायला मिळालं नाहीये. झगडताना नरेन आपण पाहायला मिळाला. ज्या प्रकारे फिरकीपटूंच्या विरोधात आवश्यक ती पेस त्याला मिळाली नाही, वीट त्याला मिळाली नाही. कौतुक करावं लागेल त्या ठिकाणी लायन्सच्या गोलंदाजांचं. परंतु दरम्यान एका फटक्यानंतर मात्र ही ते चांगल्या चेंडूवरती सिंगल घेत असताना अनिकेत स्ट्राईक एंडला घेऊन येतो तो स्वस्तिकला. इनिंगला पुढे घेऊन जाण्याचा प्रयत्न अनिकेतच्या माध्यमातून जरूर होईल. धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतोय या सिंगलने 16 धावा, 16 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. सागर पुन्हा एकदा सज्ज. नरेन काहीशे निश्चितच आपण पाहतो अजूनही फील्ड सेट करत असताना. अर्थातच राईट हँड लेफ्ट हँडचं कॉम्बिनेशन असेल तर फील्ड वारंवार बदलावी लागते, चेंज करावी लागत असते. तोच बदल आपल्याला पाहायला मिळतोय. ओव्हर द विकेट पुन्हा एकदा चांगला फटका, पुन्हा एकदा स्वस्तिकच्या बॅट मधून येतोय. यस, इट इज अ 2D. या देखील चेंडूवरती मिळतील धावा 2. स्वस्तिक काही थांबायचं नाव घेताना पाहायला मिळत नाही. नरेन त्या ठिकाणी चेंडू आलाय, मॅच बॉल द्यायचा आहे. ज्या प्रकारे बदलली ते दाखवतो. आता मात्र शफल होऊन लाईन मध्ये येऊन काहीशे फटके ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न. लेंथ खूप लवकर जज करतोय. चांगला फुटवर्क पाहायला मिळतोय. हँडल कोऑर्डिनेशन देखील तेवढंच उत्तम. पुन्हा एकदा एक फ्लॅट बॅटेड स्ट्रोक पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा शॉर्ट आर्म पुल पाहायला मिळाला. या देखील चेंडूवरती मिळतील धावा 2. फुलर लेनचा चेंडू असेल, लॉफ्टेड स्लॉक स्वीप पाहायला मिळाला. फुलर लेनच्या चेंडूवरती आपण इनसाइड आउट स्ट्रोक पाहिला. आकुटोबाच्या चेंडूवरती हुक पाहायला मिळतात, पूल पाहायला मिळतात, शॉर्ट आर्म पूल पाहायला मिळतात. अप्रतिम दर्जेदार फटकेबाजी स्वस्तिकच्या माध्यमातून. यावेळी लोअर फुलटॉस चेंडू ड्राईव्ह केलं जातं ऑफ ड्राईव्हच्या माध्यमातून. हलकासा पिच होता चेंडू काही काळ, परंतु सेफली लँड होत असताना या चेंडूवरती एक धाव येते. पहा, बॉलच्या मेरिट वरती फटके खेळणं, विकेटच्या दोन्ही बाजूला फटके खेळणं, हे जे कसं पाहायला मिळत आहे हे स्वस्तिकडे खूप चांगल्या प्रकारचं आपण पाहतोय. आणि याच्याच माध्यमातून धावसंख्या धावफलकावरती 21-21. सागर 21 धावा. मोमेंटम खूप चांगल्या प्रकारचं पाहायला मिळते. लायन संघाच्या बाजूने आहे. त्या दोन्ही बॅटरला काय करावं लागेल ते मोमेंटम अशाच प्रकारे पुढे घेऊन जावं लागेल, कॅरी करावा लागेल. हलक्या त्याने चेंडूला केवळ पुश केलं जात आहे. फ्लिक केला खऱ्या अर्थाने मनाचं झालं तर यावी फलंदाज अनिकेतने एका धावेसाठी या चेंडूवरती एक धाव घेत असताना षटक होईल पूर्ण. 2 षटकांच्या अंती धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळते ती 22 धावा. धावसंख्या धावफलकावरती 22. लक्ष आहे ते या ठिकाणी 49 धावसंख्येचं. अर्थातच अजूनही आवश्यक असणार आहे त्या विजयासाठी 27 धावा. 27 रन्स आर रिक्वायर्ड फ्रॉम 18 डिलिव्हरीज. या ठिकाणी अतुल चांगला खेळ चालू आहे. खंड आणू नका, आवश्यकता नाहीये. दोन्ही खेळाडू अप्रतिम खेळत आहेत. चला, वेळ नाही आपल्याकडे, टाइम घालवू नका. थँक्यू. षटक क्रमांक 30 घेऊन सज्ज होतो त्यावेळी गणेश. थँक्यू डीजे. अनिकेत ऑन स्ट्रायकिंग एंड असेल. आतापर्यंत अनिकेतने 3 चेंडू फेस केले, 4 धावा त्याच्या बॅटमधून पाहायला मिळतात. ताफलातून बॅटिंग करताना स्वस्तिक आपण पाहतोय 17 धावांवरती खेळत असताना. आणि निश्चितच 9 चेंडूंचा आतापर्यंत केवळ त्याने सामना केलाय. गोलंदाज गणेश सज्ज होतोय पहिला चेंडू घेऊन.
आणि पहिल्या चेंडूवरती खूप चांगला फटका अनिकेतच्या माध्यमातून येतोय. सिंगल इथे कंप्लीट होईल. दुसऱ्या धावाचा देखील होतोय प्रयत्न आणि 2 धावा इथे पूर्ण केल्या जात आहेत. अगदी क्विकली कंप्लीट. स्वस्तिकचं कौतुक करेल मित्रांनो. कॅच घेताना असेल, फिल्डिंग करताना असतील अथवा बॅटिंग करताना इम्प्रेस केलंय. रनिंग बिटवीन द विकेट देखील तेवढंच सुंदर. आपल्या कॅप्टनला चांगला रिस्पॉन्स देत असताना एक चांगली पार्टनरशिप पहिल्या विकेटची सर्वाधिक मोठी आतापर्यंतची पार्टनरशिप पाहायला मिळते. यावेळी इनसाइड आउट स्ट्रोक. व्हॉट अ स्ट्रोक. अपिश कव्हर ड्राईव्ह पाहायला मिळालाय. लॉफ्टेड कव्हर ड्राईव्ह पाहायला मिळाला. 2 धावा या चेंडूवरती अर्जित. आणि या 2 धावांच्या माध्यमातून मित्रांनो धावफलक जाताना आपल्याला पाहायला मिळतोय तो यावेळी तब्बल 26 या धावसंख्येवरती 26 रन्स ऑन द स्कोर कार्ड. नवीन बॉल सागर असेल, नरेन असेल, गणेश असेल, कोणत्याही गोलंदाजाला इथे बक्षलं जात नाहीये. प्रत्येक गोलंदाजावरती हल्ले चढवले जात आहेत. परंतु ज्या प्रकारची गोलंदाजी पाहायला मिळते ती महत्वपूर्ण आहे. अगदी कोलवट हाफ वॉली चेंडू असतील, आकुटप्पाचे चेंडू असतील, जे ज्याच्यावरती फटके खेळणं तितकं कठीण नाहीये, सोपं जाताना आपल्याला पाहायला मिळतं. अशा प्रकारचे चेंडू हाताळले जात आहेत. तर पहिल्या इनिंगमध्ये आपल्याला कौतुक करावं लागेल. लायन्स संघाच्या गोलंदाजांनी ज्या प्रकारचा टप्पा पकडला होता अगदी फिरकी पडून देखील तो महत्वाचा आहे. बाउन्सरचा प्रयत्न मित्रांनो सध्याच्या IPL मध्ये कृणाल पांड्याला आपण पाहिलंय. व्हाईट बॉलचा इशारा जरूर येईल. फिरकीपटू असून देखील तो यॉर्कर आणि बाउन्सर लागताना पाहायला मिळतोय ॲज अ मीडियम पेसर. त्यामुळे निश्चितच अशा प्रकारचे काही दृश्य आपल्याला जरूर पाहायला मिळेल. यावेळी मात्र पूल करण्याचा प्रयत्न. या प्रयत्नात मिळतील धावा. या चेंडूवरती 2 आणि 2 धावांच्या मध्ये होते. धावफलक जातो तो यावी 29 या धावसंख्येवरती. 29 धावा धावफलकावरती. आपण पाहतोय मित्रांनो MPL मोरागाव प्रीमियर लीग सीझन 4 मोरगाव लायन्स विरुद्ध मोरगाव स्कायवॉकर 2 संघांमधील रणसंग्राम. पहिला सामना आपण पाहिला ज्यामध्ये मोरगाव बुल संघाने एकादिवस सामना आपल्या बाजूने झुकावला. अश्विन रायला पहिला मॅचचा मॅन ऑफ द मॅच आपल्यातून खेळी पाहायला मिळाली. सध्याच्या घडीला आपण पाहतोय यावी मोरगाव लायन्स 49 धावसंख्येच्या लक्ष्याचा पाठलाग करत असताना यावेळी चांगला फटका अनिकेतच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. एकही चेंडू आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळालेत. हे दोन्ही बॅटर कुठेतरी बीट होताना अडखळताना पाहायला मिळाले नाही. अगदी सहजरित्या प्रत्येक चेंडूवरती फटकेबाजी करताना पाहायला मिळतात. सागर का प्रयत्न वारंवार बाउन्सरचे करतात मला अजूनही कळलेला नाहीये. जेव्हा तुमच्याकडे पेस असेल तेव्हा तुम्ही बाउन्सरचा उपयोग करू शकता, जो निश्चितच कुठेतरी आपण समजू शकतो. परंतु या ठिकाणी कुठल्याही प्रकारच्या चेंडूमध्ये तितका पेस नाहीये. वारंवार बाउन्सरचा इथे उपयोग केला जातोय, ज्याला खेळणं तितकं अधिक सोपं होताना आपल्याला पाहायला मिळतंय. अनिकेत असेल, स्वस्तिक असेल, अत्यंत सहजरित्या हे चेंडू टोलावतात आणि त्यावरती दुहेरी धावा घेताना पाहायला मिळतात. धावसंख्या धावफलकावरती 31. 18 धावांची अजूनही आवश्यकता या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते विजयासाठी टीम लायन्स संघाला. अनिकेत आणि स्वस्तिक ही जोडी या षटकातील आतापर्यंत 4 चेंडूचा खेळ झालाय समाप्त. 2 चेंडू अजूनही शिल्लक. यावेळी चांगला चेंडू पाहायला मिळतोय. टच द लाईन, दॅट्स द डिलिव्हरी यू हॅव टू बोल अगेन अँड अगेन. यस, लास्ट डिलिव्हरी रिमेनिंग फ्रॉम धिस ओव्हर. डॉट बॉल येताना बराचशा कालावधीनंतर आपल्याला पाहायला मिळाला. खोलवर डब्बाचा चेंडू यॉर्कर इथं ब्रह्मास्त्र बाहेर काढलं, ज्यामध्ये सक्सेसफुल झाले. डॉट बॉल बऱ्याचशा वेळानंतर येत असताना आपण पाहतोय. लास्ट बॉल रिमेनिंग. सागर माफ करा यावी गणेशला आपण पाहतोय. माफ करा यावी गणेश गोलंदाजी मार्कवरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. मनखंडी विकेट मित्रांनो. प्रत्येक गोलंदाजाच्या मनात हे जरूर पाहायला मिळतं. एक लक्ष त्यांचं नक्कीच नॉन स्ट्रायकिंग एंड वरती जरूर असतं. पुन्हा एकदा कुटंबाचा चेंडू. यावेळी चांगला फटका अनिकेतच्या बॅटमधून येतोय. पॉवरफुल स्ट्रोक पाहायला मिळालाय आणि इथे मात्र चेंडू जाईल सरळ सीमारेषा पार. MPL षटकार. थँक्यू डीजे. 37 रन्स ऑन द स्कोर कार्ड. 12 चेंडू आणि 12 धावांची आवश्यकता विजयासाठी टीम लायन्स संघाला. परंतु मित्रांनो जर विजय हा दृष्टिक्षेपात असेल, नजरेत असेल, तर
रन रेट नेट रन रेट वरती देखील एक नजर असणं आवश्यक असणार आहे. 12 चेंडू आणि 12 धावांची आवश्यकता असताना चला घाई करा. ओनर राजन सर, राजन अंकल आपल्याला मैदानाच्या आतमध्ये जाताना पाहायला मिळत आहेत. स्काय वॉकर आपल्याला पाहायला मिळत आहेत. थोडेसे अडचणीत सापडलेले मंगेला यांच्यावरती नजर असेल. मागील चेंडूवरती निश्चितच आपण पाहतो या ठिकाणी झेल घेण्याचा प्रयत्न झाला, परंतु अंतिम क्षणी झेल घेऊ शकलेले नाहीयेत. उलट म्हणावा लागेल या ठिकाणी या षटकारासाठी थोडासा का होईना हातभार लावला त्या ठिकाणी क्षेत्ररक्षकाने. बॅटिंग पॉवर प्ले निश्चितच जर दुसरा किंवा तिसरा षटक तुम्ही पॉवर प्ले घेतला नाहीये तर चौथं षटक हे आपोआप ऑटोमॅटिकली बॅटिंग पॉवर प्लेचं असणार आहे. त्यामुळे निश्चितच हे बॅटिंग पॉवर प्लेचं षटक या षटकात किती धावा कुठल्या जातात. पहिल्या षटकात नरेन यांच्या 13 धावा कुठल्या गेल्या होत्या, एक षटकार पाहायला मिळाला होता. यावेळी हे बॅटिंग पॉवर प्लेचं षटक घेऊन आले ते अजय. समोर असतील स्वस्तिक ऑन स्ट्रायकिंग एंड. पहिला चेंडू प्रदीप डिलिव्हरी पाहायला मिळाली, वेगवान डिलिव्हरी पाहायला मिळाली. हलकासा आपण पाहतोय काहीसा खाली राहिलेला चेंडू पाहायला मिळतोय, स्किट झाला पिच खेळपट्टीवरून आणि त्यानंतर आपण पाहतोय अधिक वेगाने यष्टीरक्षक नरेनच्या हातामध्ये जात असताना डॉट बॉलने षटकाची केली सुरुवात. या ठिकाणी एखादी विकेट सक्सेसिव्ह विकेट आले, एखादा इकॉनॉमिकल षटक आलं तरी देखील ही मॅच पुन्हा एकदा बनलेली पाहायला मिळू शकते. कमबॅक केलं जाऊ शकतं स्काय वॉकर संघाच्या देखील माध्यमातून. तो प्रयत्न करण्यासाठी अजयवरती विश्वास दाखवलाय आणि अजय हे सुरुवात इथे मात्र चांगली केली. चला घाई करा, वारंवार विनंती आहे आमची. स्काय वॉकर संघ बराचसा विलंब लागायला जातोय. स्काय वॉकर संघ नरेन आपल्या संघामध्ये गार्डन मध्ये घुमणारे, गार्डन मध्ये फिरणारे अनेक खेळाडू पाहायला मिळत आहेत. चांगला चेंडू पुन्हा एकदा अँगलने आतमध्ये आणण्याचा प्रयत्न या ठिकाणी जरूर केला गेलाय आणि स्वस्तिक सारख्या खेळाडूचा या ठिकाणी बळी देणं कितपत योग्य हे जरूर पाहावं लागेल. स्वस्तिक बाद होत आहे यावी, परंतु 2 डिलिव्हरीज 2 चेंडू अप्रतिम पाहायला मिळाले या ठिकाणी गोलंदाज अजय यांचे. डीचे स्वस्तिक बाद. थँक्यू डीजे. न्यू बॅटर अतुल येतील नॉन स्ट्रायकिंग एंडला, परंतु स्ट्रायकिंग एंडला यावी असतील त्या अनिकेत. आवश्यकता असताना या बॅटिंग पॉवर प्लेला कॅपिटलाइज करताना स्काय वॉकर संघ पाहायला मिळतोय. यावेळी अप्रतिम फटका, स्टँड अँड डिलिव्हर. 1 बाउंड चेंडू जाईल बाउंड्रीच्या बाहेर, एक अप्रतिम चौकार. थँक्यू डीजे. 41 रन्स ऑन द स्कोर कार्ड. 41. पुन्हा एकदा यावेळी वन स्ट्रोक. प्रयत्न खूप चांगले होते, परंतु यावेळी षटकार येतोय मॅक्सिमम. चेक. धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळते ती मित्रांनो 47. 2 धावांची या ठिकाणी असणाऱ्या विजयासाठी आवश्यकता. अजय याच्या पेसचा इथे चांगल्या प्रकारे उपयोग केलाय तो फलंदाज अनिकेत. मॅच सामणार नाहीये लक्षात घ्या. मॅच बॉल येईल तेव्हा येईल, तुम्हाला आहे त्या चेंडूने खेळावा लागेल. यू हॅव टू प्ले विथ दी कंडिशन्स. या चेंडूमध्ये चेंडूचा कोणताही फरक नव्हता. अजय ज्या प्रकारे गोलंदाजी करतायत निश्चितच चांगला पेस आहे अजयकडे, परंतु तुमच्या पिचिंगकडे आवश्यकता असणार आहे लक्ष देण्याची. अनिकेत पुन्हा एकदा यावेळी स्लोअर वन पाहायला मिळाला. या व्हेरिएशनची आवश्यकता पहा, तुम्हाला ब्लफ करावं लागेल, थोडंसं माइंड रीड करावं लागेल. दरम्यान या 2 धावाचा प्रयत्न होईल का? 2 धावा त्या ठिकाणी मिळत आहेत. सामना इथे होईल समाप्त. 49 धावा धावफलकावरती लगावल्या जात आहेत. टीम लायन संघ या सामन्यात ठरतोय विजयी संघ. तर या मॅचचा प्लेअर ऑफ द मॅच
ठीक. तर या मॅचचा प्लेअर ऑफ द मॅच सामनावीराचा अगदी ठरतोय अनिकेत गुरव, कॅप्टन ऑफ द शिप. 30 धावांची खेळी आपल्याला पाहायला मिळाली अनिकेतच्या माध्यमातून. तो अनिकेत ठरतोय या मॅचचा प्लेअर ऑफ द मॅच. या अनिकेत आपल्याला यायचं आहे, विनंती असेल नेक्स्ट मॅचला लगेच सुरुवात करा. नेक्स्ट मॅच चॅलेंजर विरुद्ध आपल्याला पाहायला मिळेल वॉरियर. आणि या मॅच साठी मी समालोचनासाठी आमंत्रित करेन निलेश यांना. निलेश नेक्स्ट मॅचच्या कॉमेंट्रीसाठी मी स्वप्नील यांना विनंती करेन. या आपल्या शुभ हस्ते आपण प्लेअर ऑफ द मॅचचा किताब देणार आहोत. स्वप्नील सर आपल्याला विनंती, आपण या प्लेअर ऑफ द मॅचचा किताब देण्यासाठी. हा पुरस्कार जातोय प्लेअर ऑफ द मॅच अनिकेत गुरव.